नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकलच्या संदर्भात असणारा नंबर 2 चा प्रश्न म्हणजेच लेटर रायटिंग या संदर्भात चर्चा करणार आहोत. या अगोदर आपण परीक्षेच्या संदर्भाने मार्किंग सिस्टीम, परीक्षेचा फॉर्मॅट याचाही व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याचबरोबर ईमेलच्याही संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन असणारा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तोही एकदा आपण पाहून घ्या आणि सुरू करूया लगेच प्रॅक्टिकल मध्येच असणारा नंबर 2 चा प्रश्न म्हणजेच लेटर रायटिंग. जीसीसी टीबीसी 30 वर्ड पर मिनिट यामध्ये आपण मार्किंग सिस्टीम, एक्झाम फॉर्मॅट आणि फॉर्मॅटिंग या संदर्भात चर्चा करीत आहोत. साधारणपणे एक्झाम फॉर्मॅट समजून घेताना काही गोष्टी क्लिअर करा. हा प्रश्न एकूण 30 मिनिटांसाठी म्हणजे जवळपास अर्धा तास वेळ आहे मित्रांनो. एकूण 30 मिनिटांसाठी आणि एकूण 15 मार्कांसाठी विचारला जातो. म्हणजे या प्रश्नासाठी 15 मार्क आहेत. परीक्षेत दिलेल्या जो काही टेक्स्ट असेल त्याच्यानुसारच योग्य फॉर्मॅटमध्ये हे लेटर टाईप करायचं असतं. यामध्ये स्पेलिंग, स्वल्पविराम किंवा फॉर्मॅटिंगच्या चुका टाळायच्या, कारण प्रत्येक गोष्टीसाठी स्टेप आहेत आणि प्रत्येक स्टेपसाठी आपल्याला मार्क आहेत. संपूर्ण पत्र अगोदर टायपिंग करून घ्यायचं आहे आणि नंतर फॉर्मॅट करायचं आहे. तर पहा मित्रांनो, आपल्याला लेफ्ट साईडला क्वेश्चन असतो आणि राईट साईडला आन्सर द्यायचं असतं. तर याच्यात बरेचसे विद्यार्थी चुका करतात. अगोदर टायपिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता सांगितलं आपण की हे लेटर पूर्णपणे 15 मार्कांसाठी विचारलं जातं. पण याचे मार्किंग सिस्टीम कशी आहे पहा. टायपिंगसाठी 7.5 मार्क, तर फॉर्मॅटिंगसाठी 7.5 मार्क दिलेले आहेत. आपल्याला टायपिंगसाठी 7.5 मार्क कसे आहेत ते पण पहा. प्रत्येक चुकीसाठी आपला अर्धा मार्क जाणार आहे. याचाच अर्थ आपल्या जर टायपिंगच्या मिस्टेक या 15 पेक्षा जास्त असतील तर आपल्याला डायरेक्ट 0 मार्क पडेल. मग आपण फॉर्मॅटिंग कितीही बरोबर केलं तरी काही फरक पडणारा नाही, कारण आपल्याला पास होण्यासाठी याच्यामध्ये एकूण 6 मार्कांची गरज आहे. बरोबर. तर मग 6 मार्क पडू शकत नाहीत, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे एक एक स्टेप समजून घ्या मित्रांनो. आपल्याला लेटर रायटिंग मध्ये एकूण मार्क आहेत 15. पासिंगसाठी गरज आहे 6 मार्कांची. या 15 मार्कांचं विभाजन कसं आहे. टायपिंगसाठी 7.5 मार्क, फॉर्मॅटिंगसाठी 7.5 मार्क आणि आता टायपिंगसाठी प्रत्येक टायपिंगच्या मिस्टेकसाठी आपला अर्धा मार्क जाणार आहे. त्यामुळे चुका म्हणजे काय करायच्या नाहीत. स्पेलिंग मिस्टेक करायची नाही, एखादा शब्द सोडून द्यायचा नाही किंवा नसलेला शब्द टाईप करायचा नाही. ठीक आहे. मग प्रेझेंटेशनसाठी किती मार्क आहेत. तर प्रेझेंटेशनसाठी आपल्याला एकूण 7.5 मार्क आहेत. तर हे 7.5 मार्क कसे आहेत ते पण पाहून घ्या मित्रांनो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या लागलंच तर. आपलं लेटरचं जे काही हेडिंग आहे ते हेडिंग बोल्ड करणं, सेंटर अलाइनमेंट करणं या गोष्टी आपण प्रॅक्टिकली करणार आहोत. फक्त मी मार्किंग सिस्टीम सांगतोय. तर त्यासाठी आपल्याला 1 मार्क दिलेला आहे. रेफरन्स नंबर अँड डेट साठी अर्धा मार्क आहे फॉर्मॅट करायला. ॲड्रेस साठी 1 मार्क दिलेला आहे, तो फक्त योग्य पद्धतीने फॉर्मॅट करण्यासाठी. त्यानंतर सब्जेक्ट अँड रेफरन्स याच्यासाठी 1 मार्क आहे. त्यानंतर पहा सॅल्युटेशनसाठी अर्धा मार्क दिलेला आहे. पॅरेग्राफ आणि त्याच्या स्टाईल याच्यासाठी अख्खे 2 मार्क आहेत मित्रांनो. आणि त्यानंतर साइन आणि युअर फेथफुली याच्यासाठी 1 मार्क आणि एनक्लोजर साठी अर्धा मार्क. असे एकूण 7.5 मार्क आहेत. परत एकदा मित्रांनो समजून घ्या. आपल्याला मार्क आहेत 15.
पास होण्यासाठी आपल्याला मार्कांची गरज आहे 6 आणि 15 मार्कांचं विभाजन कसं आहे, 15 मार्कापैकी 7.5 मार्क हे आपल्याला टायपिंगला आणि 7.5 मार्क हे प्रेझेंटेशनला. मग इथं कुणीही असा विचार करू नका की सर आम्हाला 6 मार्कच पास होण्यासाठी लागतील. अजिबात नाही मित्रांनो. स्कोरिंगसाठी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर मग आमचे मार्क न जाण्यासाठी काही आहे का? तर आहे मित्रांनो. टायपिंग करताना आपण जर योग्य काळजी घेतली तर नक्कीच आपले मार्क व्यवस्थित राहतील. जसं की कंपनीचं नाव टाईप केल्यानंतर स्पेस द्यायचा नाही. म्हणजेच लेटर टायपिंग करताना जिथं वाक्य आपलं संपून जाईल त्याच्यानंतर एक्स्ट्रा स्पेस द्यायचा नाही. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, वाक्य संपल्यानंतर एक्स्ट्रा स्पेस द्यायचा नाही. त्यानंतर पहा, त्याला बोल्ड, अंडरलाईन, सेंटर अलाइनमेंट या गोष्टी प्रॉपरली करायच्या आहेत, कारण या दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला मार्क दिलेले आहेत. हे प्रॅक्टिकली आपण करून पाहणार आहोत. मात्र काही याच्या फॉर्मॅटिंगचे नियम आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर रेफरन्स नंबर आणि डेट हे टाईप करताना नेहमी लेफ्ट मार्जिनला टाईप करायचं आहे किंवा लेफ्ट अलाइनला टाईप करायचं आहे. त्यानंतर ज्याला आपण लेटर पाठवतोय त्यांचा ॲड्रेस असतो, तर त्याच्या पूर्वी म्हणजे त्याच्या अगोदर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा किंवा एक्स्ट्रा ब्लँक लाईन सोडायची आहे आणि त्याच्यानंतर पण एक ब्लँक लाईन सोडायची आहे. त्यानंतर पहा, रेफरन्स आणि सब्जेक्ट त्याला बोल्ड करायचं आहे आणि 2 टॅब द्यायचे आहे. अनेक विद्यार्थी रेफरन्समध्ये आणि टॅबमध्ये एकच देतात आणि परिणामी मार्क कमी येतात, 0 येतात. त्यानंतर सॅल्युटेशन जे आहे याच्यानंतर एकच एंटर द्यायचा आहे, एक्स्ट्रा एंटर द्यायचा नाही. पॅरेग्राफ फॉर्मॅटिंग, टॅब की ही एकदाच दाबायची आहे. एक्स्ट्रा एंटर देऊन एक लाईन अधिकची सोडायची नाही मित्रांनो. शेवटी थँकिंग यू नंतर कोणतीही ब्लँक लाईन ठेवायची नाही, कोणतीही ब्लँक लाईन ठेवायची नाही. आणि युअर फेथफुली याला सेंटर अलाइनमेंट आणि लेफ्ट इंडेंटनी त्याला 3.5 ला मार्जिनला आणून सोडायचं आहे. त्यानंतर एनक्लोजर हा लेफ्ट अलाइनमेंटलाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा एंटर पण द्यायचा नाही. तर पहा मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही वहीत लिहून घ्या, नोटबुकमध्ये लिहून घ्या. कुठेही चुका करू नका. एक चूक ही आपले पूर्ण मार्क घेऊन जाणारी असते आणि स्कोरिंग करण्यासाठी हा प्रश्न खूप आपल्याला सपोर्ट करणारा आहे, कारण वेळ आपल्याकडे 30 मिनिटांचा आहे, अर्धा तास भरपूर वेळ आहे. हा प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक सोडवला तर पहिल्या 10 मिनिटात तुमचा प्रश्न संपून जाईल. पण गडबड करू नका, प्रॉपर याच्यावरती टाइम स्पेंड करा. नक्कीच 15 पैकी 15 मार्क पडतात, पडून तुम्ही घेणार जर याचा प्रॉपर अभ्यास केला तर. तर लगेच मित्रांनो आपण जाऊया प्रॅक्टिकली याचा विचार करायला. जर आपण हा लेटर किंवा हा प्रश्न लवकर संपवला तर नक्की काय करायचं, हा पण प्रश्न आहे. कारण काही गोष्टी अशा आहेत की आता काय झाला प्रश्न, पण तो एकदा रिव्ह्यू करणं पण खूप गरजेचं असतं. तर पहा मित्रांनो, आपण फॉन्ट स्टाईल आणि फॉन्टची साईज प्रॉपर दिली आहे का पहा. हेडिंग, सब्जेक्ट, रेफरन्स नंबर या गोष्टी आपण बोल्ड केलेल्या आहेत का. त्यानंतर आपण जो काही पॅरेग्राफ आहे तो जस्टिफाय केला आहे का. लाईन स्पेसिंग 1.5च आहे का. मार्जिन्स, इंडेंट योग्य आहेत का. एनक्लोजर या सर्व गोष्टी पाहून घ्या. जर का आपण हे सर्व बरोबर केलं तर मी आत्ताच बोललो नक्कीच आपण 15 मार्क सहज घेऊ शकतो. तर मग याचा लगेच आपण प्रॅक्टिकली विचार करूया.
जसे की तुमच्या समोर आता माझ्याकडे लेफ्ट साईडला माझा प्रश्न आहे आणि राईट साईडला मी त्याचं आन्सर टाईप करतोय. फक्त टायपिंग करून घ्या मित्रांनो. ते सेंटर अलाइनमेंट, लेफ्ट अलाइनमेंट काहीही लक्षात ठेवू नका. फक्त टाईप करत राहा. टाईप केल्यानंतर वाक्य संपल्यानंतर एक्स्ट्रा स्पेस मुळीच द्यायचा नाही. मी आता सांगितलं, थोडा पण एक्स्ट्रा स्पेस द्यायचा नाही. ज्यावेळेस आपण रेफरन्स नंबर आणि डेट टाईप करतो, रेफरन्स नंबर टाईप करून झाल्यानंतर लागलीच आपण डेट टाईप करायची आहे, स्पेस न देता. पहा मित्रांनो, स्पेस न देता टाईप करायचं आहे. मी थोडंसं झूम करून पण दाखवू शकतो तुम्हाला. मी डेट ही त्याला जोडून टाईप केलेली आहे, कुठेही स्पेस दिलेला नाही. मी वारंवार सांगतोय, अनेक विद्यार्थी इथं स्पेस देतात आणि मार्क त्यांचा जातो. पहा मित्रांनो, प्रॉपर एकदा पहा. त्यानंतर मी ॲड्रेस टाईप करतोय. ॲड्रेस टाईप केल्याच्या नंतर मी सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप करतो. पहा मित्रांनो, अगोदर फक्त टायपिंग करून घ्यायचं आहे. फॉर्मॅटिंगच्या कोणीही लगेच नादी लागायचं नाही. फक्त आणि फक्त टायपिंग करून घ्या. आणि पहिलं अगोदर टाईप केल्याच्या नंतर आपल्याला भरपूर वेळ मिळतो फॉर्मॅटिंगसाठी प्रॉपर. रेफरन्स नंतर स्पेस देऊन मी कोलन घेतलेला आहे आणि त्यानंतर स्पेस देऊन टायपिंग केलेलं आहे. कोणतंही वाक्य संपल्यानंतर एक्स्ट्रा स्पेस देऊ नका, मी वारंवार सांगतोय. त्यानंतर पहा, मी थोडंसं स्पीड वाढवतो माझं, म्हणजे टायपिंगचं स्पीड नाही वाढवलं मी, व्हिडिओ एडिटिंगमध्ये स्पीड वाढवलेलं आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. ठीक आहे मित्रांनो, हे मी एडिट करून स्पीड वाढवलेलं आहे. हे काही स्पीड मुळीच नाही, जेणेकरून आपला वेळ वाचेल. यानंतर आपला पूर्ण लेटर टाईप करून झालेला आहे. ठीक आहे, लेटर टाईप करून झाल्यानंतर आता आपल्याला फॉर्मॅटिंगकडे जायचं आहे. फॉर्मॅटिंगसाठी आता एक एक स्टेप समजून घ्या. सर्वात अगोदर आपल्याला जे काही कंपनीचं नाव आहे किंवा हेडिंग आहे, हे आपल्याला बोल्ड करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे आणि सेंटर अलाइनमेंट करायचं आहे. काय काय गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो? बोल्ड, अंडरलाईन आणि सेंटर अलाइनमेंट. सो सिलेक्ट केलं मी फक्त हेडिंग, बोल्ड, अंडरलाईन आणि सेंटर अलाइनमेंट. हे आपल्याला कंपनीच्या नावासोबत आणि कंपनीच्या ॲड्रेस सोबत करायचं आहे. सो सेंटर अलाइनमेंट. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे, म्हणजे एक लाईन एक्स्ट्रा सोडायची आहे. कशाच्या नंतर? कंपनीच्या नावानंतर. तर पहा, एक्स्ट्रा स्पेस दिलेला नाही, त्या कंपनीच्या नावाला लागूनच एक एक्स्ट्रा एंटर दिलेला आहे. त्यानंतर मी मगाशीही बोलून गेलो तुम्हाला मित्रांनो, रेफरन्स नंबरमध्ये आणि डेटमध्ये मी एक्स्ट्रा स्पेस दिलेला नाही. एक्स्ट्रा स्पेस न देता एकूण 4 टॅब वापरायचे आहेत. आपल्या कीबोर्डवरती ज्या काही टॅब की आहे तर त्या 4 वापरायच्या आहेत, पण कधी? एक्स्ट्रा स्पेस न देता. एकूण 4 टॅब द्या आणि याच्यानंतर देखील एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे डेट नंतर. मग डेट नंतर एक्स्ट्रा स्पेस न देता, पहा, स्पेस न देता एक्स्ट्रा एंटर द्या. त्यानंतर नाशिक नंतर किंवा ॲड्रेस नंतर एक एक्स्ट्रा एंटर आणि सब्जेक्ट आणि रेफरन्स पूर्वी 2 टॅब की सांगितलेले आहेत, तर एकूण 2 टॅब द्या आणि त्यांना बोल्ड करायचं आहे. कोणाला? सब्जेक्टला आणि रेफरन्सला. आपण इंडेंट पण वापरू शकतो. काही विद्यार्थी इंडेंट वापरतात किंवा काही टॅब वापरतात, ॲज यू लाईक, काही प्रश्न नाही. तुम्ही इंडेंट जरी वापरला तरी चालतो. आपण इंडेंटही वापरू शकतो किंवा टॅब की वापरू शकतो आणि त्याला बोल्ड करा. बोल्ड करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यासाठी तर आपल्याला मार्क दिलेला आहे. त्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर आहे. तर पहा मित्रांनो, आता आपल्याला जे काही पॅरेग्राफ आहे
थँकिंग यू पर्यंत त्याला जस्टिफाय करायचं सिलेक्ट करून, थँकिंग यू पर्यंत सिलेक्ट करायचं आणि जस्टिफाय करायचं. ठीक आहे. आणि थँकिंग यूला एक टॅब की द्या. त्याच्यानंतर मित्रांनो हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. आपल्याला युअर फेथफुली आणि झोनल मॅनेजर जो काही ऑप्शन असतो तो, तर त्यांचं इंडेंट हा 3.5 वरती न्यायचा असतो. म्हणजे 3.5 ला आपल्याला इंडेंट न्यायचा आहे. कसा न्यायचा, तर तुम्ही डायरेक्ट क्लिक करून पण जाऊ शकता, टॅब की वापरून पण जाऊ शकता. पण आपल्याला इथं दिसते सिस्टीम 3.5 वरती, या 3.5 लाच न्यायचा आहे. मग तुम्ही इंडेंट वापरा किंवा टॅब की वापरा. तर मी इंडेंट वापरून त्याला 3.5 वर आणलेला आहे. तर चेक करा, जरा झूम करून मी दाखवतो. आणि इथं आणल्याच्या नंतर त्याला सेंटर अलाइनमेंट करायची. ओके. आणि या दोघांच्या मध्ये 2 एंटर द्यायचे. किती? 2. म्हणजे 2 लाईनचा एक्स्ट्रा एंटर असणार आहे. तर पहा मित्रांनो 100% आपलं लेटर हे टाईप करून झालेलं आहे आणि 100% ते फॉर्मॅट करून देखील झालेलं आहे. एनक्लोजर हा नेहमी लेफ्ट अलाइनलाच असावा. तर एकदा त्याला लेफ्ट अलाइनमेंट करून घ्या. या पद्धतीने आपलं लेटर हे पूर्णपणे झालेलं आहे. आणि आता आपण रिव्ह्यू करू शकतो, चेकिंग करू शकतो. जे काही राहिलं असेल तर त्याला एकदा पुन्हा चेक करून घ्या मित्रांनो, आणि याची वारंवार प्रॅक्टिस करा. तर पहा मित्रांनो, आता आपण लेटर रायटिंगच्या संदर्भात संपूर्ण चर्चा केली. परीक्षेचा फॉर्मॅट कसा असेल, लेटरचा फॉर्मॅट कसा असेल, पासिंगचा क्रायटेरिया काय असेल आणि प्रत्येक स्टेपला असणारा मार्क कसा मिळवायचा याच्या संदर्भात आपण चर्चा केली. जर का आपण चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर का काही अडचणी असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्याच्यावरही इन डिटेल्स व्हिडिओ घेऊन येऊयात, जेणेकरून कोणत्याही शंका राहणार नाही. धन्यवाद.